लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय म्हसरूळ केंद्राचा वर्धापन दिन संपन्न। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय म्हसरूळ सेंटरच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्ताने विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार शोभाताई बच्छाव, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर, ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, नाशिक केंद्र प्रमुख वासंती दिदी, पूनम दिदी, प्रहार पेपर ब्युरो चीफ धनंजय बोडके, साप्ताहिक आपला संपादक अमोल सोनवणे, बाळासाहेब सोनवणे सर, साळुंखे सर आदींसह साधक बंधू भगिनी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी ब्रह्मकुमारीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। मानवी जीवनामध्ये आध्यात्मिक कार्यात ओम शांती परिवार हा काम करून मानवी जीवन बदल घडवत असल्याच्या त्यांच्या कार्याला डॉक्टर विलास पांगरकर यांनी शुभेच्छा दिल्या। धार्मिक कार्यात जी काही मदत लागते ती करण्याचे आश्वासन पांगरकर यांनी दिले। माउंट आबू राजस्थान येथील ग्लोबल समिटचे निमंत्रण डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांना देण्यात आले। जे आपली संघटना आहेत यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सुद्धा मी शुभेच्छा देतो। व्यासपीठावर सर्व तोलामोलाचे मोठं कार्य करणारे सर्वजण इथं बसलेले आहेत। सगळ्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.